तुम्हाला तर माहितीच आहे, मम्मी आणि पप्पा माझ्या घरी आले होते आणि मम्मी आल्यामुळे मला असं वाटलं असतं, की स्वामींचं किती मजा आहे बघा. असं काही नाही. नेक्स्ट डेला काय झालं, माझं वॉशिंग मशीन आहे ते अचानक बंद पडलं आणि त्यात त्या कचऱ्यामध्ये सापडले ₹250 म्हणजे असं तुम्हाला म्हणायला हरकत नाही, कचऱ्यामध्ये माझ्या घरी पैसे सापडायला लागले आणि ते नेक्स्ट डेला प्युरिफायरसुद्धा बंद पडलं सकाळीच आणि मी एवढी वैतागली. म्हटलं आता काय करावं, कारण वॉशिंग मशीन पण बंद, प्युरिफायर पण बंद. आज संकट यायचंच होतं आणि माझं ऑफिस झालं आणि बघते तर काय पूर्ण घरात पसारा. मम्मीने सगळं बाहेर काढून ठेवलं होतं. म्हणजे दिवाळीच्या अगोदर आपण दिवाळी आवरतो आणि ही दिवाळीच्या नंतर आम्ही दिवाळी जे आहे ते आवरायला लागलो. तर माझ्या मम्मीला एवढी स्वच्छता लागते ना, की तिचं म्हणजे सगळं टापटीप पाहिजे, पूर्ण असं व्यवस्थित पाहिजे. आणि तर चिनूचं मम्मीचं जरा बॉन्डिंग बनत होतं आणि इंद्रजित अजून स्टिल स्ट्रगल करत होता, की पाण्याचं प्युरिफायर बंद काय ते माझ्याकडे नीट का नाही होते. पण त्याच्यात काय वॉशिंग मशीनमध्ये त्याचं काही लक लागलं नाही बरं का. तो स्टिल स्ट्रगल करत होता. पण शेवटी त्याने इंजिनिअरला बोलवून घेतलं आणि ते मशीन जे आहे ते ठीक करून घेतलं. कारण की ती एखादा पार्टच तो ॲक्चुअली खराब झाला होता. त्यामध्ये इंद्रजितच्या बसची बॅट नव्हती. आणि त्यानंतर मी ती चटई मम्मीने ती चिनूची चटई माझी ती पण माझ्याकडून धुवून घेतली. मी तुम्हाला सांगते ना, पंखे वगैरे सगळं आमचं धुवून वगैरे झालेलं आहे 4-5 दिवसामध्ये. आणि फ्रीजसुद्धा 11:30 वाजेपर्यंत आम्ही जो आहे फ्रीज म्हणजे 12 पर्यंत आम्ही फ्रीज वगैरे पुसत बसलो होतो, धुत बसलो होतो सगळी भांडी त्याची आतली. आणि चिनूचं आणि मम्मीचं इथे जरा बॉन्डिंग चालू होतं. तुम्ही माझ्या ह्याला व्लॉग्स लाईक करतात, पण मला फॉलो करत नाही. फॉलो करा. ओके, चलो बाय.